नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रम शाळेमध्ये भरती निघाली आहे 2026 साठी. यामध्ये शिक्षक पदासाठी भरती असणार आहे, मुख्याध्यापक पदासाठी भरती असणार आहे, लिपिक पदासाठी भरती असणार आहे, ग्रंथपालसाठी भरती असणार आहे. त्याच्यानंतर बहुउद्देशीय सफाई कर्मचारी वगैरे यांच्यासाठी पण भरती असणार आहे. खूप सारे मल्टिपल अशा इथं पोस्टिंग असणार आहे. इतर असे खूप सारे पोस्ट आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. कोणती पदं आहे, पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे आणि आपल्याला फॉर्म कधीपासून चालू होणार आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 17 शासकीय प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळा माध्यमिक 8वी ते 10वी आणि श्रेणीवाढ म्हणजे 8वी ते 10वी चे वर्ग ओपन करण्यात आलेले आहे. ओके. त्याच्यानंतर 48 शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू झालेले आहे. म्हणजे 11वी 12वी पण सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी पदनिर्मिती करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं आदिवासी विकास विभागाकडून. ओके. दिनांक 11 जून 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. आता यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. आता महाराष्ट्र राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने शासनाने सन 1972 ते 1973 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक विकास होण्यासाठी आश्रमशाळा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आदिवासी विकासाअंतर्गत एकूण 500 शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहे. या शासकीय आश्रमशाळेमध्ये सुमारे 2 लक्षपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा ग्रामीण व दुर्गम भागामध्ये आहेत. या ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळेपैकी 17 प्राथमिक आश्रमशाळेमध्ये श्रेणीवाढ करून म्हणजे 8वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहे व 48 माध्यमिक शाळांमध्ये श्रेणीवाढ करून उच्च माध्यमिक म्हणजे 11वी-12वीचे पण वर्ग सुरू करण्यात आलेले आहे. आता त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्याबाबतचा शासनाच्या विचारधारात होती. आता यामध्ये आपण बघूया शासन निर्णय. आता आदिवासी विकास विभागाअंतर्गत 27 शासकीय प्राथमिक आश्रमशाळेमध्ये माध्यमिकसाठी 15 शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकसाठी श्रेणीवाढ देण्यात मंजूर व शासकीय आश्रमशाळेमध्ये गरजेनुसार श्रेणीवाढ व तुकडीवाढ करण्याचे अधिकार आदिवासी विकास विभागास देण्यास मंत्रिमंडळाच्या दिनांक 1/11/2018 च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली होती. त्यास अनुसरून संदर्भ क्रमांक 4 येथील 12/5/2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिंचघाट तालुका यवतमाळ व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नांझा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या दोन्ही शाळांमध्ये सन 2021-22 पासून उच्च माध्यमिकसाठी 11वी-12वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये श्रेणीवाढ देण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की आयुक्त आदिवासी विकास यांनी संदर्भ क्रमांक 5 येथे 2/8/2024 च्या पत्रामध्ये विभागाअंतर्गत 17 प्राथमिक व 48 माध्यमिक आश्रमशाळेमध्ये श्रेणीवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला होता. आयुक्त आदिवासी विकास यांच्या प्रस्तावास अनुसरून खालीलप्रमाणे निर्णय देण्यात येत आहे. आता काय निर्णय आहे ते आपण पुढे बघूया. तर मध्ये त्यांनी दिलेले आहे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून 17 शासकीय प्राथमिक आश्रमशाळेमध्ये माध्यमिकसाठी 8वी ते 10वी श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. परिशिष्ट अ मध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून 8वीचे वर्ग सन 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9वी ते वर्ग आणि सन 28-29 या शैक्षणिक वर्षापासून आणि इयत्ता 10वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत असं सांगण्यात आलेलं आहे. 26-27 पासून 8वीचे वर्ग सुरू होणार आहे. 9वीचे वर्ग 2028-29 मध्ये सुरू होणार आहे. 27-28 मध्ये सुरू होणार 9वीचे वर्ग आणि 28-29 मध्ये 10वीचे वर्ग सुरू होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये ब मध्ये दिलेलं आहे सन 2025-26 26-27 या शैक्षणिक वर्षापासून
48 शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक साठी 11वी-12वी श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. परिशिष्ट ब मध्ये 2026-27 शैक्षणिक वर्षापासून 11वीचे वर्ग आणि सन 2027-28 पासून 12वीचे वर्ग सुरू करण्यात यावे असं सांगण्यात आलेले आहे. परिशिष्ट 2 मध्ये अनुक्रमांक 1 अ मध्ये कला आणि विज्ञान या दोन्ही शाखा सुरू करण्याच्या 28 आश्रमशाळा, अनुक्रमांक ब मध्ये फक्त कला शाखा सुरू करण्यास 10 आश्रमशाळा, अनुक्रमांक 1 येथे फक्त विज्ञान शाखा सुरू करण्यास 10 आश्रमशाळा आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. 10 शाखेमध्ये कला व 10 शाखेमध्ये विज्ञान असे इथं शाळा ओपन करण्यात येणार आहे, वर्ग ओपन करण्यात येणार आहे. आता यामध्ये अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अधिपत्याखालील झालेल्या 14/5/2026 रोजीच्या बैठकीत विभागाअंतर्गत श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 17 शासकीय माध्यमिक आश्रमशाळेसाठी, 48 शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेसाठी व संदर्भ क्रमांक 4 येथील 12/5/2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेल्या 2 शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेसाठी 512 पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव उच्चस्तर सचिव समितीसमोर सादर करण्याची शिफारस केली होती. आता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 जून 2026 रोजी झालेल्या उच्चस्तर सचिव समितीच्या बैठकीत निर्णयात अनुसरून खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. आता अ मध्ये 17 शासकीय प्राथमिक आश्रमशाळेमध्ये माध्यमिकसाठी श्रेणीवाढ दिल्याने 8वी ते 10वी आवश्यक 102 पदे निर्माण करण्याची मान्यता देण्यात येत आहेत. म्हणजे किती पदं काढलेले आहे 8वी ते 10वीच्या वर्गांसाठी 102 पदे निर्माण करण्यात आलेले आहेत. शिक्षक असेल वगैरे, शिपाई असेल, लिपिक असेल इत्यादी पदे काढण्यात आलेली आहे. तसेच या प्रत्येक आश्रमशाळेत एक प्रमाणे 17 बहुउद्देशीय मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता कटांतरी भरतीवर 17 पदे इथं घेण्यात येणार आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्या ब मध्ये दिलेलं आहे 50 म्हणजे 48+2 शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिकासाठी श्रेणीवाढ दिल्याने 11वी-12वीसाठी आवश्यक 410 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. 410 पदे 11वी-12वी करता निर्माण करण्यात येणार आहे. आता उपरोक्त प्रमाणे श्रेणीवाढ करण्यासाठी नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक आश्रमशाळेसाठी आकृतिबंधानुसार अनुश्रय शिक्षक, शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांची पदे करण्यात येत आहेत. तसेच सदर पद विद्यार्थ्यावरील तद अनुषंगातील खर्चास शासनास मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी पुढे लिहिलेले आहे, ज्या पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, त्या पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेताना शासन परिपत्रक वित्त विभाग 27/4/2022 मधील तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करावे. ओके. श्रेणीवाढीचा मान्यता देण्यात आलेल्या शासकीय आश्रमशाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आवश्यक आहे. सदर आश्रमशाळेमध्ये नियमानुसार प्रशिक्षित अर्थकारी शिक्षक, शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. बालकांना सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे, शिक्षकांचा स्तर उद्दिष्ट करणे बंधनकारक राहील असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे आयुक्त आदिवासी विकास संबंधित अपर आयुक्त संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी उपरोक्ताबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. उपरोक्त खर्च शासकीय आश्रमशाळेच्या संबंधित अर्थसंकल्पीय लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व वेळोवेळी मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 154/2026 पुक दिनांक 1/6/2026 मध्ये दिलेल्या सहमतीतून अनुसरून सदर शासन निर्णय अंतिम शासन निर्णयात निर्गमित करण्यात येत आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता कोणते याच्यात आदिवासी ठिकाणी तर आश्रमशाळेमध्ये शिक्षकाची पदे आले ते बघूया आपण आता. ओके. तर परिशिष्ट दिलेलं आहे. आता परिशिष्ट मध्ये दिलेला शासन निर्णय क्रमांक 2023 मध्ये प्रकल्प दिलेला आहे. दिनांक 11 जून 2026 हा निर्णय 17 शासकीय प्राथमिक ते माध्यमिक आश्रमशाळा श्रेणीवाढ 8वी ते 10वी. ओके. यामध्ये दिलेले आहे अनुक्रमांक अपर आयुक्त प्रकल्प अधिकारी व शासकीय आश्रमशाळेचे नाव दिलेले आहे. आता आपण बघू माध्यमिक आश्रमशाळा कोणत्या ठिकाणी पदभरती आहे कोणत्या ठिकाणी. ओके. तर याच्यामध्ये दिलेलं आहे अपर आयुक्त नाशिक आहे, प्रकल्प अधिकारी पण नाशिक आहे. शासकीय प्राथमिक आश्रमशाळा देवडोंगर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकसाठी आहे पदभरती.
त्यानंतर आंबोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकसाठी आहे. त्यानंतर आडगाव तालुका पेठ जिल्हा नाशिकसाठी इथं पदभरती आहे. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा विष्णापूर तालुका चोपडा जिल्हा जळगावमध्ये पण पदभरती आहे. त्यानंतर शासकीय प्राथमिक आश्रमशाळा हिवरेखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळेमध्ये पण पदभरती आहे. शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मडसर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळ्यासाठी पदभरती आहे. त्याच्यानंतर अर्थखुर्द तालुका शिरपूर जिल्हा धुळेसाठी पदभरती आहे. त्याच्यानंतर पांगण तालुका साक्री धुळेसाठी इथं पदभरती आहे. त्यानंतर आता इथं बघायला गेले जे होते आता हे नाशिकचे सांगितले. त्यानंतर नाशिकमध्येच यावं होतं धुळ्याची पदभरती होती. ओके, आता त्याच्यामध्ये बघूया ठाणे अपर आयुक्त आणि त्याच्यानंतर प्रकल्प अधिकारी असणारे जव्हार. ओके, या 2 ठिकाणी. कडंबे तालुका वाडा जिल्हा पालघरसाठी आहे आणि पिसे तालुका भिवंडी जिल्हा ठाण्यासाठी आहे. तर ठाण्यामध्येच बघायला गेलं आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी जर बघायला गेलं शहापूरमध्ये, तर पिळंजे तालुका भिवंडी जिल्हा ठाण्यासाठी इथं पदभरती आहे. त्यानंतर ठाण्यामध्ये ठाणे प्रकल्प आयुक्त असणार आहेत ठाणे आणि प्रकल्प अधिकारी डहाणूमध्ये. आपण बघूया हे 4 पदं दिलेली आहेत. चढणी तालुका डहाणू जिल्हा पालघर, कादरवाडी तालुका डहाणू जिल्हा पालघर, त्यानंतर वरखंडा तालुका डहाणू जिल्हा पालघर, ढेकाडे तालुका व जिल्हा पालघर असणार आहे आणि माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड असणार आहे. ओके, मग त्याच्यामध्ये बघायला गेलं ढेकाडे हे तालुका आहे स्वतः. ओके, चिंचोरा जिल्हा गडचिरोलीमध्ये असणार आहे. ओके, असे 17 ठिकाणी. त्याच्यानंतर दिलेलं आहे 28 शासकीय माध्यमिक ते उच्च माध्यमिक कला व विज्ञान आश्रमशाळा श्रेणीवाढ 11वी 12वी. आता यामध्ये कोणते पदे बघूया आपण आता कोणत्या ठिकाणी आहे. जे की अपर आयुक्त प्रकल्प अधिकारी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे नाव दिलेले आहे. आता यामध्ये नाशिक झोनमध्ये जर बघायला गेलं नाशिक आयुक्तमध्ये आहे. ओके, नाशिक आयुक्त 1 ते 14 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये प्रकल्प अधिकारी दिलेला आहे नाशिकचाच. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा संगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये आहे. रायते तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, अलिवीर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, लोभानी तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार, नंदुरबार तालुका जिल्हा जळगाव. ओके, बोरचक तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार, नावली तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार, निजापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार. त्याच्यानंतर दिलेले खेकडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार, खडकी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार, बंधारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार. त्यानंतर दिलेले आहे नाशिकमध्ये आयुक्त नाशिक प्रकल्प अधिकारी धुळेमध्ये वारसा तालुका साक्री जिल्हा धुळ्यामध्ये आहे. त्यानंतर नाशिकमध्ये जर बघायला गेलं कडवणमध्ये तर कुंटविहीर तालुका सुरगाणा जिल्हा नाशिकमध्ये आहे. त्यानंतर राजूरमध्ये जर बघायला गेलं तर राजूर प्रकल्प अधिकारीमध्ये जडंबाश्वर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. त्यानंतर बघायला गेलं तर कुटल तालुका जिल्हा पालघर. ओके, शासकीय आता याच्यात आमगाव तालुका वाडा जिल्हा पालघरमध्ये आहे. पाली तालुका वाडा जिल्हा पालघरमध्ये आहे. कदवण तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे. वेरड तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे. त्यानंतर इथं वडगाव शिंदे तालुका पुसद जिल्हा यवतमाळमध्ये आहे. पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळमध्ये आहे. त्यानंतर जर बघायला गेलं अमरावती तालुका जिल्हा अमरावती यवतमाळ, कोयलारी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया, खापा तालुका तुमसर जिल्हा भंडारा, पांढरना तालुका आष्टी जिल्हा वर्धा, जांभूळघाट तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर, चंदनखेडा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर. त्याच्यानंतर कोतिमारा तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर. ओके, त्यानंतर दिलेले आहे 10 शासकीय माध्यमिक ते उच्च माध्यमिक कला आश्रमशाळा श्रेणीवाढ 11वी 12वी मध्ये बघायला गेलं तर अपर आयुक्त प्रकल्प अधिकारी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचं नाव दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघूया आपण आयुक्त दिलेले आहे नाशिकचे 1 ते 4 पर्यंत. याच्यामध्ये दिलेलं आहे पहिले कडवण प्रकल्प अधिकारी माध्यमिक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भिलवाडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक. त्यानंतर यावल प्रकल्प अधिकारीमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती तालुका रावेर जिल्हा जळगाव. त्याच्यानंतर दिलेला यावलमध्ये परत
आश्रमशाळा सोनबर्डी तालुका ऐरोंडल जिल्हा जळगावमध्ये आहे. त्यानंतर दिलेलं आहे दहिवड तालुका अंमळनेर जिल्हा जळगावमध्ये आहे. त्यानंतर इथं बघायला गेलं तर ठाणे आयुक्तामध्ये घोडेगावमध्ये दिलेले आहे 3 आश्रमशाळा. ते की आसाने तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, खिरेश्वर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, हौपे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, मंगी तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर. ओके. नंतर आता बघायला गेलं नागपूर चंद्रपूरमध्ये पाटणा तालुका जिवाती जिल्हा चंद्रपूर. त्यानंतर 3 नंबरला 10 शासकीय माध्यमिक ते उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा श्रेणीवाडा 11वी 12वी. आता बघू आपण सायन्स टीममध्ये कुठे आहे 10 आश्रमशाळा या. आता यामध्ये बघूया आयुक्त नाशिक, प्रकल्प अधिकारी नाशिक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नाळेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, हरणबारी तालुका सटाणा जिल्हा नाशिक, साकूर तालुका जव्हार जिल्हा पालघर, हिरवे तालुका मोखाडा जिल्हा पालघर, काडवे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर, घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली. ओके. त्यानंतर मुरगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली, बेलदा तालुका रामटेक जिल्हा नागपूर, हरदोली तालुका काटोला जिल्हा नागपूर. ओके. त्यानंतर जर बघायला गेले तर आता इथं पद बघू. आता 17 शासकीय प्राथमिक आश्रमशाळेमध्ये माध्यमिकांसाठी श्रेणीवाढ दिलेल्या 8वी ते 10वी निर्माण होणाऱ्या पदांचा तपशील. आता याच्यामध्ये दिलेला अनुक्रमांक, पदनाम, श्रेणीवाढ व पदे, त्याच्यानंतर वेतन श्रेणी दिलेलं आहे. एका शाळेतील पदसंख्या दिलेली आहे. 17 शाळांमधील पदसंख्या देण्यात आलेली आहे. ओके. आता 17 शाळेमध्ये जर बघायला गेलं माध्यमिक मुख्याध्यापकचं पद आहे टोटल 17. ओके. 17 शाळेमध्ये पगार त्यांना आहे S17 47,600 ते 1,51,100 रुपये. 2 नंबरचं पद आहे माध्यमिक शिक्षक. एका शाळेमध्ये 4 पदं आहेत. अशी 17 शाळेमध्ये 68 पदे आहे. यांना S14 सॅलरी आहे 38,600 पासून 1,22,800 पगार. 3 नंबरचं जे पद आहे कनिष्ठ लिपिकचं, याच्यामध्ये प्रत्येकी शाळेमध्ये 1 पद आहे. म्हणजे 17 पदे आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिकचे S6 सॅलरी 19,900 पण 63,200 पगार. यामध्ये आपल्याला टोटल 6 अशी पदे देण्यात आलेली आहे. वेगळे मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिकचे धरून सगळे 102 पदांसाठी भरती आहे. आता त्यामध्ये जर बघायला गेले तर बाह्य सूत्रांद्वारे सेवा देण्यात आलेली आहे, जे की कटांतरी भरती, जे की असणारे वर्ग 4चे बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांचे 17 पदे असणारे. त्यांना असणारे 18,000 रुपये पगार, म्हणजे रोजंदारी महिन्याला 18,000 रुपये पगार 17 पदे आहे. 50 शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिकांसाठी श्रेणीवाढ दिलेल्या 11वी 12वी साठी निर्माण होणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे खाली. अनुक्रमांक, पदनाम, इयत्ता 11वी 12वी करता पदसंख्या, एकूण संख्या, वेतन श्रेणी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एका आश्रमशाळेतील पदे किती असणार आहे. कला व विज्ञान शाखेमध्ये 30 आश्रमशाळेकरता पद दिलेलं आहे आणि विज्ञान शाखेमध्ये करिता इथं पद दिलेलं आहे आणि कला शाखेमध्ये इथं पद दिलेलं आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक विज्ञानमध्ये जर बघायला गेलं तर एका ठिकाणी आपल्याला 4 पदे बघायला मिळते. एका शाळेसाठी 4 पदे आहे. तर टोटली ते 160 पदांसाठी भरती आहे. कला आणि विज्ञान धरून त्यांना पगार असणार 160 पदांसाठी S16 सॅलरी 44,900 ते 1,42,400 पगार असणार आहे. आता माध्यमिक शिक्षक कलाचे याच्यात एका शाळेमध्ये 4 पदे असणार आहे. तर असे एकूण 160 पदे आहे. विज्ञान आणि कला धरून यांना S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार असणार आहे. त्यानंतर असणार 3 नंबरचं पद ग्रंथपालचं असणार आहे. याच्या प्रत्येकी शाळेमध्ये 1 पद आहे. टोटल इथं 50 पदे भरण्यात येणार आहे. A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार असणार आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं प्रयोगशाळा सहाय्यकसाठी प्रत्येक शाळेला 1 पद आहे. जसे 40 शाळेमध्ये 40 पदं आहे. S6 सॅलरी असणार आहे 19,900 पण 63,200 पगार. तर टोटली इथं 410 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तर 410 प्लस जर तुम्ही बघायला गेल्या 102 पदं. ओके. तर अशा पद्धतीने ही पदं भरती 102 पदं आहे आणि 17 पदे हे कटांतरी भरती. तर अशी 529 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं आहे. आता ही जी भरती आहे सरळ सेवा भरती आहे. आता याची परीक्षा घेण्यात येईल. तर परीक्षेमार्फत ही पदं भरली जातील आणि बाकीची जी पदं आहे बहुउद्देशीय कर्मचारीची 17 पदे प्रत्येकी ठिकाणी 1-1 पद आहे. हे पण ओके. ते कुठे गेले 1 पद 1-1 पद आहे. 17 आश्रमशाळांची नावं मी तुम्हाला ऑलरेडी तसं पहिलेच सांगितलेली आहे.
तुम्हाला काय करायचं आहे, 17 आश्रम शाळेमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जवळ असेल, 17 आश्रम शाळेपैकी त्या ठिकाणी जा व मला या पदासाठी अप्लाय करायचं आहे, 4 बहुउद्देशीय कर्मचारीसाठी. तिथून कटांतरी भरतीसाठी तुम्ही स्वतः जाऊन तिथून आपल्याला साहेब लोकांना भेटून तिथून अप्लाय करून घ्यायचं आहे. बाकीची जी उर्वरित पदे आहेत त्यांची सरळ सेवा परीक्षा घेण्यात येईल. हा जो जी-आर आलेला आहे 11 जून 2026 लेटेस्ट जी-आर आहे. आतापुरती हा जी-आर आलेला आहे. ती लवकरात लवकर जी पदभरती सुद्धा जाहीर करण्यात येईल. ओके. जिल्ह्यानुसार. आदिवासी विकास विभागाकडून इथून बंपर भरती जाहीर करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्याकरता पद काढले जातील. ओके. तर आतापर्यंतचा हा जी-आर आलेला आहे. आता याची लवकरात लवकर अपडेट येईल. तर खूप सारी सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली आहे. तर आपल्याला अभ्यासाला लागायचे, आपली तयारी पक्की ठेवायची आहे. लवकरात लवकर ही भरती येईल. त्याची अपडेट आली की लगेच तुमच्यासमोर मी तो पण व्हिडिओ शेअर करेल नक्कीच. तरीही कोणाला या व्हिडिओ रिलेटेड अजून काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला हा PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.